सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 9मध्ये। मित्रांनो, फायनली पोचलेलो आहे पोर्तुगलमध्ये। फ्लाईट डिले झालेली होती। कार्ड मी काढलेलं आहे डेली पास, बट काढताना तो बोलला 10 युरो कट करणार आणि कट फक्त 2 युरोचं तिकीट आलं। तर काय समजत नाही मला। हे बघा, असं तुम्हाला पोर्तोमध्ये आलेलो आहे आणि पोर्तोमध्ये येऊन रात्रीच माझा पहिला इव्हेंट आहे। तो आहे इकडे एक चर्च आहे, त्या चर्चमध्ये या लोकांनी लाईट शो ठेवला आहे। आपल्या घरातले किचन सारखंच आहे। तिकडे 2 फ्रीज आहे, इकडे टेबल आहे, जेवण बनवा मस्त इथे, पाणी वगैरे पियायला प्रॉपर। आणि इकडे युरोपमध्ये कसं आहे की तुम्ही पाणी नळाचं पिऊ शकता, सो टेन्शन नाही। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मिस तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 9मध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललो आहे पोर्तुगलला। बेल्जियमवरून आल्यावरती टाईम नाही भेटला व्हिडिओ काढायचा, सो डायरेक्ट आता पोर्तुगलचे व्हिडिओज तुम्हाला दाखवीन। सो आज पहिली माझी फ्लाईट आहे पोर्तोसाठी, पॅरिसवरून, ऑर्ली एअरपोर्टवरून। सो आता चाललो आहे, बघूया, तुम्हाला सांगतो, तिकडे दाखवतो कसं आहे तिकडचं एअरपोर्ट पोर्तोचं, आणि माझं हॉस्टेल टूर देईन तुम्हाला ॲज ऑलवेज। सो या, भेटूया तुम्हाला पोर्तुगलमध्ये। चलो, बाय बाय। फायनली पोचलेलो आहे पोर्तुगलमध्ये। फ्लाईट डिले झालेली होती, वेदर खराब त्याच्यामुळे, आणि फायनली 7:30 वाजलेत। फ्रान्सच्या टाईमच्या हिशोबाने 1 तास मागे आहे पोर्तुगल। सो आता जातो आहे, बघूया। माझा एक फर्स्ट प्लॅन आहे पोचल्या तो वर्कआउट होतो का बघू। चला, भेटतो तुम्हाला एका स्पेशल जागेवरती, तुम्हाला घेऊन जातो। आता तर सर्वात पहिला बघायचं आहे ट्रेन कुठून भेटेल। बघा, पोर्तुगलचं एअरपोर्ट। आता इथून एक लोकल ट्रेनसुद्धा जाते, ती आता शोधतो लोकल कुठून भेटते, काय आयडिया नाही मला। फक्त एवढं माहिती आहे की मेट्रो पकडायची आहे माझ्या हॉस्टेलच्या इकडे जाण्यासाठी। सो शोधायला लागेल आता। बॅगेज कलेक्शन, हां, इथे लिहिलं आहे मेट्रो खाली। सो आता पुढून खाली उतरीन आणि मग मेट्रो पकडीन। आधी तिकीट वगैरे काढायचं आहे, सगळं आहे। सो चला, हे बघा, इकडे मेट्रोला जायला तुम्हाला असं यांनी स्टिकर लावून ठेवलं आहे, आणि टॅक्सीसाठी पण असं सेम स्टिकर आहे। मग तुम्ही कुठेही हरवू नाही शकत। या स्टिकरला फॉलो करत जायचं। एक्झिट केल्यावरती एअरपोर्टच्या ह्याच्यातून, इमिग्रेशनमधून तुम्हाला असं स्टिकर दिसेल पोर्तो एअरपोर्टला। मी आता पोर्तोमध्ये आहे, पोर्तुगलमध्ये। सो एन्जॉय करणार आता पोर्तो। बघूया आता मेट्रो स्टिकर घेऊन कुठे जाते आपल्याला। मेट्रो पाहिजे आपल्याला, आता इथून तिकीट काढेन मी। अंदांते करून एक यांचा कार्ड येतो दिवसाचा, तो काढू शकतो, किंवा मी सिंगल जर्नी घेईन सध्या तरी, कारण की मला फक्त एकाच जर्नीमध्ये जायचं आहे, आतमध्ये जायचं फक्त पोर्तोमध्ये, आणि त्याच्यानंतर फक्त वॉकिंगच आहे, जास्त मोठा नाही आहे पोर्तो, मेट्रोची गरज नाही। सो बघूया आपल्याला आज जायला कुठला लागतो, त्या हिशोबाने तिकीट काढूया। 1 युरोच्या आसपास तिकीट पडेल मला वाटतं। फायनली माझा कार्ड मी काढलेलं आहे डेली पास, बट काढताना तो बोलला 10 युरो कट करणार आणि कट फक्त 2 युरोचं तिकीट आलं। तर काय समजत नाही मला। हे बघा, असं तुम्हाला दाखवतो, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला रिलोड करायचं असेल कार्ड, हे जे कार्ड मी काढलं ते, नाहीतर मग बाय करायचं। मग इकडे डेली पासचं आहे आणि इकडे एक तिकीटचं आहे। सो हे झोन आहेत, या झोनमध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं, मग तो प्राईस सांगणार। तर आपण ही सिलेक्ट केली 1 जणाचा। तर इकडे विचारतात टॅक्स, पण तुम्ही टॅक्स पेयर आहात तर टॅक्स नंबर टाका, विदाऊट टॅक्स सांगणार 2 युरोचं तिकीट आहे, मग पे करा असं, आणि आपण कॅन्सल। तर असं सगळी प्रोसेस आहे।
आणि इकडे सगळे स्टेशनची नाव आहेत आणि त्यांच्या बाजूला झोन लिहिलेत. तुम्हाला जर एका स्पेसिफिक स्टेशनला जायचं असेल तर त्या झोनला सिलेक्ट करायचं. मी आता पोर्तोमध्ये आलेलो आहे आणि पोर्तोमध्ये येऊन रात्रीच माझा पहिला इव्हेंट आहे. तो आहे इकडे एक चर्च आहे. त्या चर्चमध्ये या लोकांनी लाईट शो ठेवला आहे. चर्चचं नाव काहीतरी सी वरून काहीतरी नाव आहे, बट स्पिरिशियस शो असं काहीतरी आहे यांचं. हे बघा, तुम्हाला दाखवतो. स्पिरिशियस शो क्लेरेबस हे असू शकतं चर्चचं नाव आहे काहीतरी. आणि आता थोड्याच वेळात तो लाईट शो सुरू होईल. ही नॉर्मल लाईटिंग आहे अशी. मित्रांनो, हा एक चर्च आहे बेसिकली आणि रात्री इकडे हा लाईट शो होतो. बघा, तुम्ही बघू शकता प्रॉपर चर्चचे वाइब आहेत. After all, the best way of traveling is feeling everything in every way, feeling everything excessively, because all things are actually excessive, and all reality is an excess, a violence, an extraordinarily sharp hallucination that we all live jointly with the fury of souls.
एक नंबर म्हणजे एक नंबर लाईट शो होता. आणि लाईट शो एन्जॉय करून डायरेक्ट मी एका स्पॉटला गेलो. तिकडे नाटा करून इकडे एक डिश आहे, स्वीट डिश आहे, डेझर्ट आहे, तो ट्राय केला नाटा. बट उद्या मी तो परत ट्राय करीन नाटा. आणि सकाळी ट्राय करीन चहा कॉफी काय असेल त्यासोबत आपलं ट्राय करीन. बट आता मी आलो आहे माझ्या हॉस्टेलमध्ये, कॅट्स लाईफ करून, कॅट्स लाईफ हॉस्टेल असं काहीतरी नाव आहे या हॉस्टेलचं, कॅट्स हॉस्टेल पोर्तो. तर तिकडच्या आता किचनमध्ये बसलो, कोण नाही. म्हणजे इकडे कसं असतं की हॉस्टेलमध्ये किचन वगैरे असतं. इकडे लोक येतात, आपलं आपलं सामान घेतात आणि जेवण बनवून जेवून इकडे जेवून मस्तपैकी आपल्या बेडवरती झोपायला जातात असं. कारण की इकडे बेड स्पेस करून असतं ना, सर्वांना एक एक बेड दिलं जातं एका मोठ्या रूममध्ये. सो किचन वगैरे काय नसतं, त्याच्यामुळे इकडे कॉमन किचन, कॉमन टॉयलेट मोठे सगळं असतं. ते तुम्हाला एक वॉक अराऊंड देतो किचनचा. हे बघा, आपल्या घरातल्या किचनसारखंच आहे. तिकडे 2 फ्रीज आहे, इकडे टेबल आहे, जेवण बनवा मस्त इथे, पाणी वगैरे पियायला प्रॉपर. आणि इकडे युरोपमध्ये कसं आहे की तुम्ही पाणी नळाचं पिऊ शकता, सो टेन्शन नाही. पियायचं, भांडी वगैरे धुवून इकडे ठेवायची. आणि हे काय, हे बघा भांड्या वगैरे सगळे दिलेले आहेत सर्वांना. टोस्टर आहे, सगळं आहे, गॅस वगैरे, मसाले, आपले आपले मसाले घेऊन या, जेवण बनवा. फ्रीज वगैरे पण आहे तिकडे. इकडे लॉन्ड्री रूम आहे, कपडे धुवायचे असते की लॉन्ड्रीमध्ये मस्त आहे. हे किचन आहे, तिकडे अजून स्पेस आहे बसायला. असं आहे कॅट्स हॉस्टेल. सो या, मे बी असाच होता माझा हॉस्टेल रूम टूर. हॉस्टेल रूम दाखवीन, बट हे एक हॉस्टेलचं टूर आहे. आणि रूफटॉप पण आहे, जो सकाळी जाईन मी दाखवायला तुम्हाला. कारण की आत्ता बंद झाला आहे, 10 वाजता ते लोक बंद करतात. त्याच्यामुळे रूफटॉपचं व्हिडिओ मे बी पुढच्या ब्लॉगमध्ये येईल. बट ट्राय करेन या ब्लॉगमध्ये सगळं काय टाकायचं. लेट्स गो, जाऊ. मित्रांनो, काल मला रूम टूर द्यायला भेटला नाही, म्हणून आज सकाळ सकाळी तुम्हाला रूम टूर देतो आहे. आणि सुरुवात करतो आहे बाथरूममधून. आणि या टाईमला माझ्या रूममध्येच बाथरूम आहे, म्हणजेच सगळं काही सेटल आहे. लास्ट बेल्जियममध्ये बाहेर होते टॉयलेट्स बाथरूम सगळे, पण इकडे रूमच्या आतमध्येच आहे, पोर्तुगालमध्ये, पोर्तोमध्ये. सो एक लुक घ्या. इकडे वॉश बेसिन वगैरे, इकडे काच आहे, हे 2 टॉयलेट्स आहेत आणि इकडे शॉवर आहे. असा हा एक पर्सनल टॉयलेट बोलू शकतो, 4 लोकांसाठी दिलेला आहे. आणि तुम्हाला माझा बेड दाखवतो, पण तिकडे लोक झोपलेली आहेत, सकाळ आहे म्हणून गप्पा आपला दाखवीन आणि बाहेरचा व्ह्यू दाखवीन. गॅलरी आहे इथे, मस्त येऊन चिल करू शकता. आणि असं हॉस्टेल आहे, आतमध्ये रूम आहे, म्हणजे एक बेड स्पेस आहे मला. इकडे थोडं हे पाहिजे होतं, ओपन पाहिजे होतं, वॉल बनवून ठेवले. असा होता माझा रूम टूर, हॉस्टेल टूर. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. लेट्स गो, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.